गाय भिजली का गाय? भिजली बाबा. ह्या घोड्यांनी लय पाखरेंनी त्रास दिला. हात लाल किलो वडायची माघारी वाढायची पक्की गारठून गेली. मग काय मी बी आका भिजलो. की आपलं बिराड गाडीत भरलेलं आहे बघा. ते अजून घेऊन येते तेव्हा राहिलेला बोजा बाजा सगळी टोकरी विक्री भरलेली आहेत आता बघा. सगळे मस्तपैकी भरले ते. आणि आपला टायगर बघा, टायगर वर जाऊन बसलाय मित्रांनो. पाणी डांबरीने आणि लय पाणी नाही. आपला सगळा घाट मरी आहे घाट आहे मित्रांनो. पेवाडी गावाच्या पुढं आलोय आणि हे बघा पाणी रस्त्याने आणि एवढं जबरदस्त पाणी आहे ना. लय पाऊस पडतोय राव सगळीकडे इकडं मावळ भागात. मी ठरवलेलं मित्रांनो, काय ठरवलेलं माहितीये का? आता आपलं हे बिराड गाडीत न्यायचं सगळं. आप्पा बी आलेला आहे तो वाड्याला. आप्पा कस काय मग गारटला का? राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल डोबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो आपला सकाळ सकाळ ब्लॉग चालू केलेला आहे. पाऊस मित्रांनो इतका पाऊस पडतोय असं यंदा दुष्काळ नाही काय नाही एवढा पाऊस पडतोय मित्रांनो. काय बोलाय नको, अख्ख्या रात्रभर पाऊस चालू आहे. आता जवळजवळ 11 वाजत आले तरी पाऊस चालू आहे. आणि आज फायनली ह्या आपली जी मेंढर निवाऱ्याला आहेत हा निवारा आपण सोडणार आहे. आणि निवारा सोडणार आहे म्हणजे कुठे जाणार आहे तर मित्रांनो तुम्हाला ज्या गोष्टीची आस होती गावाला कधी जाणार फायनली ती वेळ आलेली आहे. आणि आज आपली असणारी पहिली मजल. आपला जो बोजा बाजा आहे ना मित्रांनो तो गाडीत घेऊन जाणार आहे. आणि मला पण गाडीवर जावं लागणार आहे नाही का, आपली गाडी बी न्यायची. तर आता तुम्हाला मेंढरा मागं बिगं अशी शूटिंग काय बघाय गावतंय नाही गावतंय ते काय मला सांगता येत नाही. पण जेवढं बी काय आपल्या दिवसभर काय चालेल कुठं म्हणजे आपला बोजा जाईल तिथनं पुढं आपण कसं काय राहील ते संपूर्ण तुम्हाला वातावरण दाखवणार मी. चला. या पडक्या का व्हायना शेडाने आपल्या मेंढरांना 2 दिवस निवारा दिला नाही का, आसरा दिला. पण आज मेंढर भिजतच जात्याल नाही का. पाऊस तर काय उघडायचं नाव घ्याय ना. दादा भिजत जात्याल का कशी जात्याल? हा नाही तर काय. हा चांगलाच पाऊस येतो या हो का. दादा तुम्ही जेवला का? जेवलो बाबा. गाडी यायची या. हा आता हे पट्ट्याने वागरा या सोडून गाडीत भरून द्यायचं बिराडा काढून वर. हा मग लय पाऊस माहिताळा मुसळधार पाऊस चालला या. आज सकाळ सकाळचं माझं जेवणाचं ताट आलेलं आहे. मटकीचं कालवण भाकर कोसतारले मित्रांनो. ही आपली मिरची त्याचबरोबर लोणचं आणि आई बी जेवण करते. ऐकाच काय पाऊस येतोय लय पाऊस येतोय. पावसाचं खाऊ वाटाणा भिजले बघा. पालं बी गळत येते आपली बघा. दिसते का टिपे 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 पाणी पडतंय असं सगळं पाणी झालं या. आणि पाऊस तर काय उघडायचं नाव घ्याय ना. लय राडा झालाय. दादा पावसाने पार भिजून गेले ते. आणि आता आपली तयारी चालली हो का. बिराड आता गाडी बी आली. गाडीत बिराड भरायचे हो का. हे सगळं ते पाल बिल सोडायचे आणि बिराड भरायचे. आता वाडा जायचा या. आई भिजली का? बाबा लय भिजली आज. भाकर नाही खावली. हा पावसामुळं भाकर बी नाही खावली. अख्खं बिराड अख्खं पाणी राडात चाललाय सगळा हो का. हे आपलं बिराड इथं होतं माळाला. सगळा बारदाना व्हायचा चाललाय पावसा पाण्याचा हो का. दादा गोण्या बिन्या नेत्या ते गडबडच चालली आता नाही का. त्यामुळं शूटिंग काय एवढी घेता येई नाही. आहे आता काय राहिले अजून राहिले ना हो का. इथं आपलं सगळं बिराड आता सोडलं या. खुट्या गजबीज बरंच राहिले आहे. आपलं बिराड व्हायचं चाललंय या. दादांनी आता माचोळीत आता लई काम करते ते आज पावसा पाण्याचं नाही का. थोडा पावसाने आमचं बिराड बरोच तर व्हायचं उघडलाय आहे बी हो का. गडबड चालली आमची सकाळ सकाळची. की आपलं बिराड गाडीत भरलेलं आहे हो का. ते अजून घेऊन येते तेव्हा राहिलेला बोजा बाजा. इथं आता हे बिराड लावून घेतले मित्रांनो मी. आणि बिराडावर मीच जाणार आहे आपलं हे घेऊन नाही का. बिराड सगळं. आणि तर पार भिजून गेलो या. लय पाऊस पडतो या. आणि आज एक मॅटर झालाय. बिराड सगळं भरलंय पण आपला जे कुत्रा आहे मोठा काळू काय गावा नाही मित्रांनो. गाडीत बसा नाही. काळू काय असं म्हणजे गावा नाही बी बसा नाही बी नुसता पळतो या. मेंढरा बरं नाही आला तर इथं राहायला बसलाय. सगळी टोकरी विक्री भरलेली आहेत आता हो का. सगळे मस्तपैकी भरले ते. आणि आपला टायगर बघा, टायगर वर जाऊन बसलाय मित्रांनो. आता हे चाललं आणि काळू काही आहे नाही. आणि मी आपला बसलोय बाबा एका कोपऱ्यात. बिराड भरलं या. आणि मी बघा तिथं बसलो या. चालला आपला वाडा आता. पहिली मजल आहे गाडीमध्ये आणि मला गाडीमध्ये टाकून दिले त्यांनी. मित्रांनो पाऊस अजून बी पाऊस लय चालू आहे नाही का. पाणी बिणी सगळं रस्त्याने ह्यानी लय पाऊस चाललाय जोरात. आणि आता गाडीत मी चाललो या.
बाई माझं काय कधी म्हणून काय एवढं दाखवता आहे ना. हे आपली बारकी कोकरी विकरी टायगर पक्का बेला या. तर असं वाटते मला ह्यांनी काय केलंय नेमकं नाही का. आता काळू येतोय का नाही हे लय मोठं टेन्शन आहे आपल्याला आज काळूचं. पाणी डांबरीने आणि लय पाणी नाही. आपला सगळा घाट मरी आहे घाट आहे मित्रांनो. घाटातनं गाडी चालली आपली. आता घोडे बिडे असले ना मग आपण चालत असतं तर तुम्हाला सगळं व्यवस्थित दाखवलं असतं. आणि यंदा सगळं आपलं मिसिंग झालंय सगळं. डोंगरातला रस्ता झाडं झुडपं बघा कशी हिरवी गार आहेत. पाणी लय चाललंय डोंगराचं बघा. हे जे आहे ना हे सगळं पाणी वळणं भरपूर आहे त्या घाटात नाही का. एकदम खतरनाक. हे आपला डोंगर मरी आहे मातीचा हिरवा गार झालाय. चराय बिराय भरपूर झाले डोंगरात मित्रांनो. खालची साईड गाडी लय फास्ट चालली ना त्यामुळे एवढं काय दिसणार. शिवारा आहे मित्रांनो थापेवाडी गावाचा. इकडं तर बघा खसरा बिसराने कसं पाणी हा खसरं गज भरली ते पाण्याने रोपो बिपो. इकडं उलटा जास्त पाऊस आहे का काय वर आम्ही तर म्हणलं पुढं गेल्यावर पाऊस कमी होईल. कमी नाही मित्रांनो का सगळं इकडं बी लय जबराट पाऊस या खसराने आणि लय पाणी झालं या. पेवाडी गावाच्या पुढं आलो या आणि हे बघा पाणी रस्त्याने आणि एवढं जबरदस्त पाणी आहे ना. लय पाऊस पडतोय राव सगळीकडे इकडं मावळ भागात. आपल्या तिकडं पाऊस आहे का नाही काय माहित नाही पण आज फायनली चाललेलो आहे. हे बघा हे डाळे इकडं तर पाण्याचा प्रवाह वाढला या लय. म्हणजे असं मिस करतोय राव मित्रांनो आपण. मेंढराबरोबर जर असतो ना हे सगळं वातावरण बघायला दाखवायला गावलं असतं. आता बघू पहिली मजल मला वाटते मी आहे. इथून पुढं तुम्हाला नक्कीच मी आपल्या मेंढराबरोबरचं दाखवणार नाही का. मेंढरा का कसं पुढून कसं जातोय पावसात बिवसात. आता आईन दादा भिजतच येणार. आई म्हणली हे मला बोजा बिजा घेऊन आणि आपलं एकटंच बिराड ना आईला भीती वाटते असं एकटं राहिलाय बैला. हे ठरवलेलं मित्रांनो काय ठरवलेलं माहिती का. आता आपलं हे बिराड गाडीत न्यायचं सगळं गाडीत न्यायचं. मग बिराडावर कोण जायचं. एक तर आपली आई जाणार नाहीतर मग आपलं आजोबा जाणार. पण विषय काय झालाय ही जी गाडी आहे ना ही आपल्या मावळातल्या ज्या दादांची गाडी आहे ती आपण त्यांना हादर बिदर बसतं ती गाडीमध्ये. तर त्यांना पुन्हा गाडी घेऊन माघारी यायची. मग काय करावं लागणार आहे सगळा बोजा बिजा खाली घ्यायचा आहे. मग आई गेली असती आईने घेतला असता येडा वाकडा. पण आई एकटी काय राहिली नसती. शेतीकडं वाडा जायचं आहे ना तिथं असं सगळं शेणपाठी नाही का. असं म्हणजे कोण नाही तिथं माणसांचा सहवास नाही. पावसा पाण्यामुळे कोणी येत नाही. मग तिथं आजोबांना लावायचं. तर आजोबा आल्या ते मित्रांनो निम्या अर्ध्यात आल्या ते. आणि आजोबांना हे बोजा बिजा खाली घ्यायला सगळं जुळलं नसतं व्यवस्थित. मग आई काय म्हणली तुझं आपलं जा पुढं आणि आपलं हे सगळं व्यवस्थित लाव पहिल्या मजल्याला. उद्यापासून आपली जी ओळखीची गाडी आहे आपल्यातली पाहुण्याची ती जर आली तर मग तिथनं पुढं मग आपला गावाला जावंच तर बोजा काही खाली घ्यावं लागणार नाही. तर मित्रांनो बराच वेळ झाला आपलं बिराड उतरवलेलं आहे. आणि एवढ्या वेळ मी काय करत होतो बारक्या पिल्लांची आपलं बिराड पुढे ठेवायची त्याची बैलवारी करीत होतो. म्हणजे जवळजवळ अर्धा पाऊण तास झालं बिराड उतरवले. तर कुठं वाडा बसायला आलाय आपला हो का. हे मित्रांनो काळोबाई मंदिर आहे. आणि हो का आपला सगळा पसारा हे तर पिकअपमधनं हो का इथं खाली गेलं सगळं असं इकडून एवढा अख्खा आपला पसारा आहे. आणि मी आता हे आपली काळोबाई माता मित्रांनो त्या देवीचा दरवर्षी आपल्याला आसरा असतो. दिसत नाही आता सगळी पॅकिंग आहे ना त्यामुळं. आणि इकडं बघा भांडी बिंडी भरायचं मी नियोजन लावलं. घरी असणाऱ्या माणसाला अशी भरपूर कामं असतात बघा. हे सगळ्या बादल्या बिदल्या भरल्या ते हे आपलं वरनं मंदिराच्या वरनं पाणी पडते मित्रांनो. पाण्याचं टेन्शन बी गेलं बघा. पावसाचं पाणी आत्ताशी थोडा पाऊस उघडला आहे अख्खा भिजलोय मी. तुम्ही माझे कपडे बिपडे बघा बघा सगळे कपडे बिपडे ओल्ली झाले ते. आपली बारकी कुकरी करडं कुठं ठेवल्या ते बघा बघा दिसली का. आतमध्ये सगळी करडं विरडं आपली इकडं बी आहेत अशी. इथं करडं ठेवल्या ते ह्या मंदिरात मित्रांनो. आणि आपली कोकरी आणि आपला टायगर कोकरी आणि टायगर इकडल्या ह्या मंदिरात आहे बघा या. आता टायगर तर भरपूर असा म्हणजे रडतोय. मग अशी आवाज येत होता. आता बसलाय का नाही हा बघा. काय रे टायगो होय. बघा इथं सगळी आपली टायगर इथनं दिसा नाही मित्रांनो. बघा टायगर आणि कोकरी बारकी बारकी ह्या मंदिरात आहेत इकडच्या. पाल उभं केलंय बघा ह्या साईडला मी. हे सगळं मी तयार केलंय मित्रांनो. माझ्यासोबत दुसरं कोणी आलेलं नाही. आई बी नाही. आई गोळी आणायला आहे आणि बकरी आणाय आपला आपण दादा. तर आता पाल बिल दिलं त्यानंतर ते आपल्या 2-3 गोण्या बघा ह्या गोण्या बिण्या नेऊन ठेवलीत आहे तिथं. अजून बी पाऊस चालू आहे बघा. पावसात भिजून सगळं काम केलंय मी.
तर फायनली आपलं सगळं बिराड जे मंदिरामध्ये होतं ते सगळं वाहून इकडं आणलं, पालबिल सगळं उभं केलं. म्हणजे मित्रांनो 1 वाजता इथं पोचले. आता 3:30 वाजून गेले. ते 1 ते 3:30 एकदा सुद्धा असं बसलो नाही, उभं राहिलं नाही. तेव्हा कुठं सगळं काम आवरले, पाल देऊन झालं, पाणी बिणी सगळं भरून झालं या. आणि आपलं वजं बिजं सगळं मीच लावलं आहे. धुणं बिणं सुद्धा वाळायला घातले. म्हणजे आई जे आपलं काम करते ते आईचं सगळं काम मी आज केलं या. आणि आत्ता मी काम करून बसलो आहे ना, इतका कंटाळा आला आहे. तर खरंच मित्रांनो, आपण म्हणतो आई एवढं काम करते, छोटं काम आहे, मोठं काम आहे, असं आहे तसं आहे. काय नाही मित्रांनो, भरपूर अवघड आहे. आत्ता माझ्या अख्खा गहाटा झाला आहे एवढं वाहून हे लावून ते पालबिल देऊन. म्हणजे किती वेळ झालं, म्हणजे 2-3 जवळजवळ 2.5 तास गेलं याच्यामध्ये. 1 मिनटंसुद्धा असं बसलो नाही का उभं राहिलो नाही. तेव्हा कुठं सगळं काम आवरले आणि आत्ताशी रिलॅक्स झालो या. हे बघा आईसारखंच लावलंय का नाही सगळं. हे आपलं बिराडसुद्धा मीच लावलेलं आहे. आणि हा गडी तिथं कोंडला होता मंदिरामध्ये, इतका वरडायला लागला, रडाई बिडायला लागला. आणि मग आपल्याला कुठं दम निघतोय. मग त्याला शेवटी इकडं आणला, गडी गाड्यावर बसलाय. आताशी तो शांत झाला. त्याला असं वाटायचं मला कुठल्या कोंडवाड्यात आणून सोडलाय. पेलो टायगर हो का, त्याला असं वाटायचं मला ह्यांनी कुठं कोंडलाय, माझं घर कुठं गेलं, काय कुठं गेलं. आत्ताशी तानेहार झाला नाही, ते लय रडत होता. सगळ्या कोंबड्या सुद्धा सोडल्या. ते आईने मला सांगितलं होतं तिथे गेल्या कोंबड्या सोड आणि त्यांना खायला टाक. तर आईने जसं सांगितलं होतं ते सगळं काम केलेलं आहे बघा. या ठिकाणी कोंबड्यांना खायला टाकले, पाणी सुद्धा ठेवले बघा. ही वाटी भरून पाणी ठेवलेलं, अख्खं पाणी पिली कोंबड्या. आणि हे त्यांचं खायला. आणि इथं आपलं त्यांचं डालगं सगळं आता मोकळं केले. आता इकडून चरत्यात आहे. तर हे आहे आपल्या काळूबाई मातेचं मंदिर. ही काळूबाई आपल्याला दरवर्षी मित्रांनो, या काळूबाईचा आपला मुक्काम असतो या देवीच्या शेजारी. तर खरंच देवीची आपल्यावरती खूप मोठी श्रद्धा सुद्धा आहे. आणि हवा हे आपलं 2 पालं दिल्यात, सेम टू सेम. आई सुद्धा एवढं करत नाही ना तेवढं मी केले आज, नाही का. आईपेक्षा जास्त काम केले. आईला असं वाटलं नाही पाहिजे की आपल्या पोराने काय कमी ठेवले का. तर ही जी आहेत ही सगळी पाण्याची भांडी आहेत बाई. ही सगळी भांडी बिंडी सगळी पाण्याने भरून ठेवल्यात. हे प्यायच्या पाण्याचं हांडं सुद्धा भरून ठेवल्यात. म्हणजे लय काम मित्रांनो. मलाच असं प्राऊड वाटते नाही का, असं वाटते आयुष्यभर मी आजच्याला लय काम केले असं वाटते मला. तर बघा ही डालगी बिलगी इकडं एकदम मस्त बोजा बिजा लावला. आणि आपण सगळ्यात जास्त काम केलं ना आणि आपली जर तारीफ केली ना, असं एकदम प्राऊड फील होतं. अवस्था काय उघडायचं नावच घ्याय नाही. आपली आत्ताच वाघर देऊन झाले हवा. हे असा अख्खा राऊंड वाघरेचा दिला इकडून मी. वाघर बिगर दिली. आणि आत्ता वाजले ते 5:30 वाजता पुन्हा शूटिंग घेतोय आपण. तर बघा पालबिल दिले सरशी फायद्याला आले नाही का. आईन ते आल्या निवाऱ्याला बसतील. आणि आपला वाघाला आतुरता लागली. मला कुठं आणून सोडलंय ह्यांनी, कुठं आणून सोडलंय तुला हा. कोंबड्या बिंबड्या, पाऊस ना, वारं बी येईन, पाऊस बी. आता सध्या बी पाऊस चालूच आहे. गडी येत नव्हता ना, आता बघा यो घरी पोहोचला मित्रांनो फायनली. काळू अख्ख्या दिवसभर भिजत, सकाळी गाडीत बसवून आणत होतं त्याला, तो काय आला नाही. आणि या ठिकाणी बघा माझी कपडे, सकाळीच घातलेली कपडे किती भरले ते बघा. हे कपडे चेंज केलेत मित्रांनो मी बघा. मेंढरं बी आले ते, आता मेंढराकडे जाऊ जरा व्हायचं थोड्या वेळ. तर बघा काळूला भूक लागली, तर मग खायला देऊ. काळूला भूक लागली, बारक्याला टाकलेली भाकर खातोय तो. मग दादा भिजला का बाबा मायदळा पाऊस मला केलं मायदळा. आणि हे काय येतं बाळ कोणत्या मेंढीचं होय. अरे रे 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 लय पाऊस झाला ना बघा. भिजून खाले ते पाठीची पाळ घेऊन. काय भिजली का काय भिजली बाबा. ह्या पोळ्यांनी लय पांढऱ्यांनी त्रास दिला. लाल किलो वाढायची माघारी वाढायची पक्की गारठून गेली. मग काय मी बी आखा भिजलो. बिराड खाली इकडं नव्हतं, दुसरीकडे नव्हतं उतरावलं देवळात. तिथनं अख्खं वाहून तिकडं नेऊन दिलं. पाऊस बाद वरनं पडत, पाक्या पावसात होत चाललंय. बघा घोडी आताशी पोचलेली आहेत सगळी. ठिकाणी बघा काय लिहिली, काळूबाई मंदिर चांबळी. या काळूबाईच्या मंदिरापाशी आपला मुक्काम आहे मित्रांनो. आजचा मुक्काम. तर मेंढरांना कोकरी बिकरी मिळवले ते सगळ्या. आप्पा बी आलेला आहे तो वाड्याला. आप्पा कस काय मग गारटला का हा. कुठनं चालत आला तुम्ही. आता ह्या सगळ्यांनी माझ्यासोबत गेम केला मित्रांनो. गेम केला म्हणजे काय केलं, हे सगळी गेली घरी. आणि मी त्यांच्यापेक्षा जास्त काम करून मला लावलंय मेंढर वळायला. म्हणजे आता तुझं बाद झालं, तू मेंढर वळायला जा. आता काय करायचं माणसाने बघा. सगळे मेंढर आता पावसा पाण्याचे मला वळायला लावले. ते मस्तपैकी मेंढर सारख्या ते
बघा कसे शिवार, एक नंबर असा शिवार इकडं. सगळी शेरड मेंढरा आता तंटण्यावर तुटून पडले ते. या बघा तंटण्याचा पाला खाते ते चांगला आपला. हे आता अशी भिजली ना पावसाने मग त्यांना काही बी गोड लागतं नाही का खायला, फक्त खायला पाहिजे आणि वर पाहिजे. हे तंटण्याचा पाला बिला शेरड खाते. लय मोठा मित्रांनो मजल, म्हणजे आतापर्यंत आम्ही एवढी मोठी मजल कधी मारलीच नव्हती नाही का, म्हणजे आलोच नव्हतं एवढ्या मोठ्या मजलीला. आज पहिल्यांदा एवढी मोठी मजल करून आले, लय लांब. पावसाने नाल्यात सुद्धा पाणी आलेलं आहे, म्हणजे बऱ्यापैकी पाऊस पडतो या. असं सगळं शेती बितीसाठी चांगला आधार आहे या पावसाचा. पण आपल्या जित्राबावाल्यांचं लय हाल आहे पावसात. आपला जो शेतकरी आहे जगाचा पोशिंदा, त्या शेतकऱ्यांपेक्षा सुद्धा आमच्या लोकांचं सर्वात जास्त हाल आहेत. तर आता तुम्ही म्हणसाल असं कसं काय, तर हाल काय यामुळं म्हणतोय मित्रांनो मी माहिती आहे का, असं आमच्या लोकांचा पैसा दिसतो असं तसं पैसे थोडंफार दिसतात, असं याच्यामध्ये लय बी काही पैसे नाही. मी एखाद्या दिवशी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल किती प्रॉफिट होतो, काय होतं, किती हाल होतात, काय होतात ते तर तुम्ही बघतायच. पण कसं असतं मित्रांनो, ही मुख्य चित्रावं आहेत शेतकऱ्यांचं. कसं आज शेतात काम, पाऊस आला नाही काम करायचं, उद्या आला नाही करायचं, 4-5 दिवसांनी काम केलं तरी चालेल. पण आम्हाला ही 4-5 दिवस उपाशी ठेवून कधीच चालत नाही. त्याकरता पाऊस ऊन वारा काही असो तुमचा, यांना सोडावं लागतं म्हणजे सोडावंच लागतं. अरे काय लय मिंद्र खातात, लय त्रास झाला. कसं काय कसं काय आपल्याला बी चाल म्हणणार, आपल्याला तरी काय होतं सकाळ धरून उपवास तापास कपडे बदला. माणसाला म्हातारी. हा कपडे बदलायचे चालले, बदला कपडे बदला. बाबा, मी तर आले लुगडं बदललं तेव्हा मला बरं वाटलं. हा मग गार लागते निवारण. कशाचं हे बी कोमाट जबर काय करायचं बोलू तिथं वाटतंय का. मग काय करते या कपडे धुती नाही आपली बदललेली आताची, हा. मग आताच संध्याकाळची धुती या. आता उद्या बी उरकायचं नाही, वाळतेल रातभर. हा उद्या पुन्हा ही घातलेली धुवायची. उद्या पुन्हा ही घातलेली धुया लागतील, मग आता उद्या एवढं धुणं का उरकायचं. हो का, ही नळीला भरपूर पाणी नाही का, असं म्हणजे पाऊस येतोय अजून बी, पावसातच आहे आपली शेला अंगावर घेऊन कपडे धुते या. हो का, ही नळी भरपूर पावसाचं पाणी आहे, आता टेन्शन नाही. पावसाचं आहे ना पाणी, पण पाऊस लय पडतोय, मेंढराची काळजी आता. काळजी काही नसते, लाल लाल कापड झाल्यात इतक्यात येतावा. मग काय पाणी पण मस्त आहे. हा पाणी पावसाचं. हा इकडे बी म्हणलं आपलं इडी वापरू पिळावं, उद्या सगळं धुणं म्हणल्यावर कवा उरकायचं. हा आज आलेली आपली मेंढी म्हणजे हो का ही आहे, दादाजी म्हटले ना चिवळी मेंढी येली. हो का ही येली आणि तिला झालाय नर, झालाय नर असा काळसर एकदम मस्त झाला या. संध्याकाळचा आपला स्वयंपाक चाललाय. आय काय घातले या, भात घातलाय. पाऊस बी लय वाढलाय. हा दादा बसले ते शेकाय, दादांची अजून काय थंड गेली नाही. ती शिरडो बी पावसामुळं घरात आले. आप्पा घरातलाय का, पावसाचा आवाज येतोय का मित्रांनो. इकडं आलोय तरी लय पाऊस आहे, पाऊस काय सुट्टी नाही देत बाबा. आय फुकून भाताला शिजावते आपल्या. काय करते या भाकरी ज्वारीच्या, किती केल्या, एकच केली. आता जाळ लागलाय का चांगला. आता लागलाय, हा आता काय टेन्शन नाही ना. आता दादांनी सुराला लावला जा. हा तिथं बसून दादांनी चुलीचं तरी काम मस्त केलंय आपल्या. असं आता ते जी फळे बिळे होते ना त्याला काय जाळ लागलाय, त्यामुळं भाकरी बिकरी होती काय मस्तपैकी तयार. काय झालं आप्पा, गार लागायला लागलं आपल्या आप्पाला. काय आता तुम्हाला मिरची आहे, शेंगदाण्याची मी वाईस कालवण करणार आहे. काय भाकर का अंड्याचं हॉटेलवाल्याला म्हणायचं ना काढा आल्या होती तू. या ठिकाणी स्वयंपाक चाललाय आणि बाहेर पाऊस बघा, पाणी बघा पावसाचं. हो का लय पाऊस वाढलाय दादा, लय पाऊस वाढला. आता काय करायचं आता या पावसाचं. आता काय पावसाच्या पुढे कोणाचं काय चालतं या. हा होय काय, आता काय करतो. सगळ्यात मोठा पाऊस आहे. निसर्गाच्या पुढं कोणाचं काय चालत नाही. कोणाचं काय चालतंय. पावसाला नाही पुन्हा अडवता येत. भाजी चालली आता बोंबील आणि अंडी मिक्स आहे, आगळी वेगळी भाजी. मस्तपैकी बोंबील तळलेला आहेत आणि आता आपलं हे 3 अंडी आहेत, त्या अंड्याची भुर्जी करायची चाललंय.
वा त्याला बी असं तळून कालवण करायची नाही. हा सगळं बोंबील अंडी मिक्स भाजी होते या ठिकाणी. पाऊस तर लय वाढलाय, तुम्हाला आवाज येत असेल. गार तर भरपूर लागतं एकदम जबरदस्त. आणि पाऊस हो का बाहेर लय पाऊस येतोय नुसता बद 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 बद. मेंढरांचं आज लय अवघड झालं दादा. लय अवघड झाले. 2-3 दिवस झाले शेड गावलं त्या होतं. काळं बिळं नाही पाडलं मी बरे. आता दरवर्षा जागा आहे ना आपला हे बसायचा. पाऊस तर लय वाढलेला आहे. आप्पा जेवाय बसल्या ते आणि इतकं बेकार पाऊस आलाय ना. अगं बाया बाया एवढा पाऊस. बघा पाणी निबराणी आणि निबार पाणी निघले या. आणि आपली मेंढरं सगळी बाबा घातली मंदिरात. आता नाईविलाज होता, तुम्हाला दाखवतो दमा. नाईविलाज म्हणजे ना पावसाने घालवली आमची अक्कल. मग आता शेवटी मंदिरात मेंढरं सकाळ आम्ही झाडून लोटून धुवून बिवून काढणार आहे नाही का. हे पाऊसच इतका बेकार येतोय आणि तहानी पिल्लं झाले ते बारके बारके मारतेल बिरतेल म्हणून आम्ही आत घालवलेत मेर. आणि इकडं तुम्ही बघू शकता हे पाऊस बघा. या सरी दिसतेत का कॅमेऱ्यामध्ये. एवढ्या बेकार सरी चाललेत आहे पावसाच्या. नुसता बाद 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 पाऊस आलाय बघा. हे पाठबीट व्हायला लागले आता. दादा बी पार भिजून गेले ते. आई कसा पाऊस येतोय हा. बघा फार भिजलं. लय हाल चालले ते पावसात बाबा आज आमचं. आप्पा तर बसले ते गुरमुस बिरमुस अंगाव घेऊन. आजचं आपलं जेवणाचं ताट आलेलं आहे या ठिकाणी बघा. ज्वारीची भाकर आणि मिक्स बोंबील अंडा रेसिपी. आप्पा तुम्ही काय खाताय. मिरची. आप्पा आपली मिरचीच खात्यात आहे. कशी आप्पा मिरची कशी लागते या. बरी आहे ना. दादा बी बसल्यात आहे आपलं या ठिकाणी बघा. हे सगळं आहे आता वाढून देते सगळ्यांना. पाऊस तर काय थांबायचं नाव घ्याय नाही. पाऊस लय वाढलाय मित्रांनो. आप्पा आता 5:45 झाले ते. पाऊस पडला हा पाऊस अजून बी चालूच आहे. मस्तपैकी आपलं जेवण बिवण झालेलं आहे. पाऊस तर काय थांबायचं नाव घ्याय ना. पाऊस पडत आहे पण मेंढरांना जरा निवाऱ्याला घालवल्यामुळे आपल्याला वाईज बरं वाटते. तर आजचा आपला दिवसभराचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.